समजा हे दिसते लाईट दिसते रेड कलरची. आता ह्याच्यामध्ये काही वेळेस असे पण प्रॉब्लेम येतात की त्याच्यामध्ये डिस्प्लेवरती एरर कोड येत नाही, बरोबर, पण आउटडोर चालू होत नाही. मग अशा वेळेस काय प्रॉब्लेम आहे, कसं शोधायचं आपण? मग त्यावेळेस हे बघा, हे दिसतंय का आउटडोरच्या पीसीबी मध्ये काय दिलेलं आहे, रेड कलरची एक लाईट दिलेली आहे, बरोबर. आणि ह्याच्यामध्ये काय दिलं, हे कॅटलॉग दिलेलं आहे पूर्ण. त्या प्लेटवरती काय दिलेलं आहे, पूर्ण एरर कोडचं कॅटलॉग दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये बघा, हे बघा सगळ्यांना दिसतंय का, बघा हे दिसतंय आउटडोर लाईट फ्लॅश. हे दिसतंय 25, 26, 27, 28, 29, 1, 2, 3, 4. हे काय आउटडोरचे फ्लॅश लाईट आहेत. म्हणजे काय, जर कोणता प्रॉब्लेम आहे. आणि दुसरा बघा, दुसरा कॉलम बघा, इंडोर डिस्प्ले. म्हणजे हे काय E1, E2, E3 काय हे एरर कोड आहेत, ठीक आहे. आणि हे फ्लॅश लाईट सुद्धा एरर कोडच आहे बरं का. त्याच्यानंतर हे काय आहे, तिसरा कॉलम फॉल्ट डिटेल्स आहे. म्हणजे काय, हा फ्लॅश लाईट जर समजा 25 वेळा फ्लॅश लाईट झाली आउटडोर मधले, त्याला एरर कोड काय येणार, इंडोर डिस्प्लेवरती डबल ई येणार, ठीक आहे. आणि त्याचा डिटेल फॉल्ट डिटेल्स काय आहे, इंडोर मशीन E फॉल्टी म्हणते, ठीक आहे. म्हणजे काय,